इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सनावळ्या, राजा महाराजांची नावं आणि मोठमोठ्या लढाया, बरोबर ना? शाळेत असताना अनेकांना हा विषय थोडा कंटाळवाणा वाटतो. पण आपण इतिहासाकडे अनेकदा एका आरशाप्रमाणे बघतो, ज्यात फक्त भूतकाळ दिसतो. आजच्या चर्चेतून आपण हे पाहणार आहोत की इतिहास हा आरसा नाही, तर एक टूल बॉक्स आहे. एक असा हत्यारांचं पाकिट जे वापरून आपण आजच्या समस्या सोडवू शकतो आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो. अगदी बरोबर. आज आपण याच उपयोजित इतिहासाबद्दल बोलणार आहोत. याला जनांसाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्ट्री असंही म्हणतात. म्हणजे थोडक्यात इतिहासाला त्या जुन्या धुळीने माखलेल्या पुस्तकांमधून बाहेर काढून आपल्या रोजच्या जगण्याशी कसं जोडायचं हे आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे समजून घेणार आहोत. आणि या चर्चेचा उद्देश हाच आहे की इतिहासाचा अभ्यास फक्त इतिहासकारांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी नाही, तो आपल्या सर्वांसाठी आहे. आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानापासून ते आपण काम करत असलेल्या कंपनीच्या कार्यसंस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मुळं इतिहासात दडलेली आहेत. ही मुळं शोधून काढणं म्हणजे वर्तमानाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं. चला तर मग हा टूलबॉक्स उघडून बघूया. नक्कीच. सुरुवात एका सामान्य गैरसमजापासून करूया. अनेक जण विचारतात, इतिहासाचा रोजच्या जीवनात काय उपयोग किंवा यातून पैसे कसे मिळणार? उपयोजित इतिहास याच प्रश्नांची उत्तरं देतो. तो इतिहासाला लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडतो. हे मजेशीर आहे. म्हणजे हे फक्त तज्ज्ञांचं काम नाही, तर यात सामान्य माणसेही सहभागी होऊ शकतात. आपल्या स्रोतांमध्ये बेंगलुरूच्या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा उल्लेख आहे, जिथे सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री नावाचा स्वतंत्र विभाग आहे. हो, आणि हेच या संकल्पनेचं सौंदर्य आहे. यात कोणीही सहभागी होऊ शकतं. जेव्हा आम्ही एखाद्या किल्ल्याला किंवा संग्रहालयाला भेट देतो, तेव्हा आपण फक्त पर्यटक नसतो, तर नकळतपणे आपण त्या पब्लिक हिस्ट्रीचा एक महत्त्वाचा भाग बनत असतो. वा, म्हणजे आपण त्या जागेला महत्त्व देतो, तिच्याबद्दल चर्चा करतो आणि त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी एक प्रकारचा सामाजिक दबाव निर्माण होतो. हा विचारच किती छान आहे. निश्चितच. पर्यटनामुळे लोकांमध्ये आपल्या वारसाबद्दल आवड आणि अभिमान निर्माण होतो आणि मग ते आपल्या शहरातील किंवा गावातील प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये स्वतःहून सहभागी होतात. ही एक सकारात्मक साखळी तयार होते. ठीक आहे, तर इतिहासाचा हा टूलबॉक्स फक्त जुन्या गोष्टी जपण्यासाठी नाही, तर तो इतर अनेक क्षेत्रांसाठीही उपयुक्त आहे. चला या टूलबॉक्समधली काही हत्यारं काढून बघूया. विज्ञानापासून सुरुवात करूया का? उत्तम कल्पना. गरज ही शोधाची जननी आहे, ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकली आहे. कोणताही वैज्ञानिक शोध हा अचानक किंवा जादूने लागत नाही. त्यामागे मानवी गरजा, जिज्ञासा आणि शतकानुशतकं चालत आलेलं निरीक्षण असतं. ही संपूर्ण प्रक्रिया, ती कारणपरंपरा समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात माणसाने बनवलेल्या दगडी हत्यारांपासून ते आजच्या स्मार्टफोनपर्यंत प्रत्येक शोधामागे एक गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला हीच गोष्ट सांगतो. बरोबर. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचं यांत्रिकीकरण कसं होत गेलं, आगगाडीपासून ते इंटरनेटपर्यंत तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य कसं बदललं, हे समजल्यावरच आपण पुढच्या तंत्रज्ञानाची दिशा ठरवू शकतो. आजकाल स्टार्टअप्समध्ये मूव्ह फास्ट अँड ब्रेक थिंग्स असं म्हणतात. पण तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला शिकवतो की प्रत्येक नवीन शोध हा जुन्या पायावरच उभा असतो. तो काहीतरी मोडून नाही, तर काहीतरी जोडून तयार होतो. ह्याच लॉजिकने आपण व्यवसायाच्या जगात म्हणजे मॅनेजमेंटमध्ये बघू शकतो का? खूप छान मुद्दा मांडला. व्यवस्थापन शास्त्रासाठी तर इतिहासाचं ज्ञान म्हणजे जणू एक एक्स-रे विजन आहे. आज आपण कंपनी कल्चर किंवा वर्क एथिकबद्दल खूप बोलतो. पण हा कल्चर कुठून आला? तो एका दिवसात तयार होत नाही. बरोबर. त्यामागे अनेक वर्षांची सामाजिक रचना, लोकांच्या एकमेकांशी वागण्याच्या पद्धती, त्यांच्या मनात बसलेल्या धारणा, ह्या सगळ्या गोष्टी दडलेल्या असतात. अगदी तेच. उत्पादनाची साधनं, मनुष्यबळ आणि बाजारपेठ या साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर लोकांची एक विशिष्ट मानसिकता काम करत असते. ती मानसिकता समजून घेतल्याशिवाय कोणताही मॅनेजर यशस्वी होऊ शकत नाही. इतिहासाचा ज्ञान त्याला फक्त वरवरच्या समस्या नाही, तर त्यामागची मूळ कारणं बघायला मदत करतं. हे तर झालं व्यवसाय आणि विज्ञानाचं. पण जिथे भावना, सर्जनशीलता आणि वैचारिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, म्हणजे कला आणि साहित्य, तिथे इतिहासाचा काय संबंध? मला हे नेहमीच जास्त गुंतागुंतीचं वाटतं. उलट तिथे तर इतिहासाची भूमिका अधिक महत्वाची आहे.
कोणतीही कलाकृती ही शून्यवत जन्माला येत नाही. प्रत्येक कलाकारावर त्याच्या काळाचा, समाजाचा, राजकीय परिस्थितीचा आणि सांस्कृतिक परंपरांचा प्रभाव असतो. हे समजून घेतल्याशिवाय आपण त्या कलेचा किंवा साहित्याचा खरा अर्थ लावूच शकत नाही. म्हणजे एखादे चित्र किंवा एखादी कविता समजून घेण्यासाठी आपल्याला त्या कलाकाराच्या मनात आणि त्याच्या काळात डोकावून पाहावं लागतं आणि त्यासाठी इतिहासाची मदत लागते. हो, अगदी तसंच. आणि हेच समाजशास्त्र, पुरातत्व यांसारख्या इतर ज्ञानशाखांनाही लागू होतं. या सर्व शाखा कुठून आल्या, कशा विकसित झाल्या, हे इतिहासाच्या आधारेच आपल्याला कळू शकतं. या सगळ्या संकल्पना खूप रंजक आहेत, पण थोड्या अमूर्त वाटू शकतात. आपल्या या टूलबॉक्समध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो? नक्कीच. आणि त्याच तर या टूलबॉक्समधल्या सर्वात मौल्यवान गोष्टी आहेत. आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा. याचे 2 सोपे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मूर्त वारसा, म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो. ताजमहाल, अजिंठा वेरूळची लेणी, एखादं जुनं नाणं किंवा तुमच्या घरात असलेल्या पणजोबांचं जुनं घड्याळ. हा झाला मूर्त वारसा. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार जास्त रंजक आहे, अमूर्त वारसा. हा वारसा आपल्या डोक्यात, आपल्या परंपरांमध्ये आणि आपल्या कहाण्यांमध्ये जिवंत असतो. जसं की आजीच्या गोष्टी, एखादं लोकगीत, होळी किंवा दिवाळी साजरी करण्याची विशिष्ट पद्धत, किंवा अगदी तुमच्या आईच्या हातची एखादी खास पारंपरिक पाकृती. याला आपण भिंतीत बंद करू शकत नाही. तो पिढ्यानपिढ्या एका मनातून दुसऱ्या मनात वाहत राहतो. वाव! म्हणजे माझी आजी बनवते ते पुरणपोळीचं विशिष्ट तंत्र, हे सुद्धा एक अमूर्त वारसा आहे. हा विचारच किती सुंदर आहे. आपल्या स्रोतांमध्ये केरळच्या कुटियाट्टम नाट्य परंपरेचा आणि वैदिक पठण परंपरेचा उल्लेख आहे. हो. आणि तिसरा प्रकार आहे नैसर्गिक वारसा. यात निसर्गातील जैवविविधतेचा विचार होतो. प्राणी, वनस्पती, त्यांच्या परिसंस्था आणि महत्वाच्या भूरचना. उदाहरणार्थ संपूर्ण पश्चिम घाट किंवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हा निसर्गाने आपल्याला दिलेला वारसा आहे. आणि या वारशाचं महत्त्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही, तर ते जागतिक स्तरावरही ओळखलं जातं. युनेस्को नादाची संस्था हीच ओळख निर्माण करण्याचं काम करते. बरोबर. युनेस्को जागतिक वारसा स्थळांची आणि परंपरांची यादी जाहीर करते. या यादीत समावेश होणं म्हणजे त्या स्थळाला किंवा परंपरेला एक जागतिक ओळख आणि संरक्षण मिळतं. भारतामधील अनेक स्थळे आणि परंपरा या यादीत आहेत. जसं की 2010 मध्ये राजस्थानचं कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य, किंवा 2012 मध्ये संपूर्ण पश्चिम घाट. तर आपल्याकडे हा इतका समृद्ध टूलबॉक्स आहे, पण या टूलबॉक्सची निगा कोण राखतं, याची काळजी कोण घेतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. या वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख काम आहे. हे काम सरकारी पातळीवर तर होतंच, जसं की भारत सरकारचं पुरातत्व खातं किंवा राज्यांची पुरातत्व खाती. पण खरी गंमत आहे इंटॅक सारख्या संस्थांची. इंटॅक? हे नाव ऐकलं आहे, पण ते नेमकं काय करतात? या स्वयंसेवी संस्था आहेत. अनेकदा अशा स्थानिक वारशासाठी या संस्था लढतात, ज्याकडे कदाचित सरकारी यंत्रणेचं लक्ष गेलं नसतं. एखाद्या शहरातलं जुनं घर असो, एखादी विस्मरणात गेलेली विहीर असो किंवा एखादी लोककला, त्याला वाचवण्यासाठी हे सामान्य नागरिकच पुढे येतात. तेच खऱ्या अर्थाने जनांसाठी इतिहास या संकल्पनेला जिवंत ठेवतात. आणि याच वारसा जतनातून अनेक व्यावसायिक संधीसुद्धा निर्माण होतात, जसं की संग्रहालय, अभिलेखागार, पर्यटन. अगदी. आणि गंमत म्हणजे ही संग्रहालयाची कल्पना अजिबात नवीन नाही. आपल्या स्रोतांमध्ये खरं तर अविश्वसनीय उदाहरण आहे. जगातलं सगळ्यात जुनं संग्रहालय कोणी बांधलं असेल असं वाटतं? कोणत्या तरी महान राजाने किंवा विद्वानाने? बहुतेक तसंच काहीतरी असेल. नाही. आणि इथेच खरी गंमत आहे. मेसोपोटेमियातील ऊर या शहरात उत्खनन करताना जगातलं सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलं. आणि ते बांधलं होतं एनी गॉल्डी नावाच्या एका राजकन्येने. इतकंच नाही तर ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणजे क्युरेटर म्हणून काम पाहायची. काय सांगताय? एक राजकन्या आणि संग्रहालयाची क्युरेटर? हे तर अद्भुत आहे. हो ना. तिथे सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचं सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजे क्ले टॅब्लेट सुद्धा सापडल्या.
विचार करा, हजारो वर्षांपूर्वी इतिहासाला जपण्याची आणि तो लोकांपर्यंत पोचवण्याची किती प्रगल्भ दृष्टी होती तिच्याकडे. ही गोष्ट तर खरंच अविश्वसनीय आहे. भारतातही संग्रहालयांची मोठी परंपरा आहे. कोलकाता येथील इंडियन म्युझियम हे तर खूप जुलं आहे. हो, 1814 मध्ये त्याची स्थापना झाली. आणि आपल्या पुण्यातही एक खूप महत्वाचा केंद्र आहे, नॅशनल फिल्म आर्काईव्ह, म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय. त्याची स्थापना 1964 मध्ये झाली. त्याचं काम तर खूपच महत्वाचं आहे. जुने दुर्मिळ चित्रपट शोधणं, त्यांना जपून ठेवणं जेणेकरून पुढच्या पिढ्यांना ते पाहता येतील. खरं तर ते आपल्या सिनेमाच्या इतिहासाचा DNA जपण्यासारखं आहे. अगदी बरोबर. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये, मग ते संग्रहालय असो, पुरातत्व स्थळं असो किंवा फिल्म आर्काईव्ह, फक्त इतिहासकारांची गरज नसते. तिथे वास्तुविशारद, अभियंता, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील कुशल लोकांची गरज असते. आणि या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असं मला वाटतं, तो म्हणजे स्थानिक लोक. कोणत्याही वारसास्थळाचं जतन करताना तिथल्या लोकांच्या भावना आणि त्यांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेतल्याशिवाय कोणताही संवर्धन प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. यामुळे केवळ वारशाचं जतन होत नाही, तर स्थानिकांना रोजगारही मिळतो आणि ते त्या वारशाचे खरे पालक बनतात. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालंय. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद नाही, तो एक जिवंत प्रवाह आहे, जो वर्तमानातून वाहत भविष्याकडे जातो. हो, इतिहासाच्या ज्ञानाच्या आधारे वर्तमानाचं योग्य आकलन करता येतं आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन मिळतं. विज्ञान, व्यवस्थापन, कला यांपासून ते आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जतनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात इतिहासाच्या टूलबॉक्समधील हत्यारं किती उपयोगी आहेत हे आपण पाहिलं. तर आज आपण हा टूलबॉक्स उघडून पाहिला. त्यातली अनेक रंजक हत्यारं, अनेक गोष्टी आपण पाहिल्या. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आपल्या ऐतिहासिक स्थळं आणि परंपरांकडे अनेकदा केवळ एक वारसा किंवा पर्यटन स्थळ म्हणून पाहतो. पण आजच्या चर्चेनंतर असा एक विचार येतो की या वारसांमध्ये, या टूलबॉक्समध्ये आपल्या भविष्यातील कोणत्या तरी मोठ्या आव्हानांची उत्तरं दडलेली असू शकतात का? मग ते आव्हान पर्यावरणाचं असो, सामाजिक रचनेचं असो किंवा तंत्रज्ञानाच्या नैतिक वापराचं. कदाचित भविष्यातल्या प्रश्नांची उत्तरं भूतकाळातल्या अनुभवांमध्येच सापडतील. यावर विचार